जय शिवराय. श्री स्वामी समर्थ सर्वांना. रामकृष्ण हरी. दादांनो, बहिणींनो, आज काल झालाय पाऊस, खूप छान वाटतंय. आणि इकडं आली होती मी मंदिरात, गाईचं दर्शन घेतलं. निवांत बसली बिचारी, तिचं दर्शन घेतलं. मग चला म्हटलं, झाडाझुडपाची खूप पालवी मस्त टवटवीत झाली. दादांनो, पाऊस पाहिजे खरं तर. असा निसर्ग असा सुंदर दिसतोय. मी पण आले महादेव मंदिरात. माझ्या घरासमोरच महादेव मंदिर आहे बघा, काशी विश्वनाथ महादेव मंदिर आहे. चला म्हटलं येऊ फिरून, कारण की घरची पण देवपूजा वगैरे झाली होती. म्हटलं चला आता मंदिरात, नाही का. आणि पाऊस आल्यामुळं तर खूप छान झोप लागली. गरमी म्हणजे उष्णता वाटली नाही. रात्री थंडगार वातावरण होतं. रात्रीच आम्ही फॅन बंद करून टाकलं. इतकं भारी वाटलं, इतकी भारी झोप आली त्याच्यामुळं. शिंदेबाई झोप लागली का रात्री? मग पाऊस झोप लागली एकदम गार. त्यांना झोप लागली, मलाही चांगली झोप लागली, तर फ्रेश झाले मी. नाही तर नुसतं त्या गोळ्यामुळं तर हीट वाढलीच होती शरीरामध्ये. आणि असं पण फॅनमुळं पण असं गरम, फॅननी काही थंड वातावरण होत नव्हतं. पण पाऊस पडल्यामुळं खरंच खूप छान वाटतंय. निसर्ग इतकं सुंदर काहीच नाही दादांनो. आणि निसर्गाने जर विचार केला ना, ही पृथ्वी आपल्याला नष्ट करायची, तर त्याचं एका सेकंदाचंही काम नाही. तरी पण माणसाला इतका गर्व आहे दादांनो. कारण की माणसाने गर्व करायला नाही पाहिजे, कारण की पृथ्वी ठेवणं नाही ठेवणं ही देवाच्या हातात आहे. तरी एवढा गर्व आहे. कोणाचं चांगलं होऊ नये म्हणून ते किती का करता. हे बघा, झाले का भाग्यश्री झोप? हाय करा सगळेजण. तुझं नाव काय ग? नाव काय? बसली कमरावर हात ठेवून उभं राहिली. चला देवाचं दर्शन घेऊ आपण, महादेवाचं. महादेवाला म्हणा चांगला पाऊस पडू दे. इथं खंडोबा पण झोपलेले आहेत, हे बघा. महादेवाची पिंड दाखवते मी तुम्हाला. हे बघा, खूप आकर्षक पिंड आहे हे बघा. खूप छान वाटतं मंदिरात आल्याच्या नंतर. बोला हर हर महादेव, नमः पार्वती पदे, हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर महादेव, हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. दर्शन घेऊन घ्या दादांनो, कारण की महादेवाच्या आशीर्वादाने पाऊस झालाय आपल्या महाराष्ट्रात. असं वाटत होतं कोरडा दुष्काळ आहे काय, असं जाणवत होतं. कारण की जून महिन्यामध्ये 20-25 दिवस पाऊस नव्हता दादांना. नुसतं कडक ऊन चटकत होतं. काय झालं? पोरी हसताय ते कुत्र्याला. खरंच देवाने मागं फिरून बघितलं, कारण की शेतकऱ्याला पण खूप आस लागली होती पावसाची. आता शेतकऱ्याला सुद्धा आनंद झालाय. सगळीकडे पाऊस झाला कालपासून, आणि आज पण पावसाचं वातावरण दिसतं. येईल आज पण पाऊस. आमच्या गावी पण खूप पाऊस झाला दादांनो. म्हणजे चांगली भरणी झाली पावसाने. रात्रभर पाऊस होता. काय झालं? पोरी हसताय मला. पोरींचं काय हवं नाही, ते चेष्टा करीत राहते. चला, मंदिरात आल्यावर मला घरी जाऊ वाटत नाही, पण जावं लागेल घरी. दाजीचा फोन द्यावा लागेल दाजीला बाहेर जायचंय त्याच्यामुळं. हे बघा, वड आज निवांत आहे. वडाला पण आता अजून सोमवारी ना वड सावित्री पौर्णिमा, सोमवारी वड सावित्री पौर्णिमा आहे. मग त्याला असं वाटेल कधी गर्दी कमी होती, नाही का. मग आम्ही सगळ्या महिला येडे मारायला याला, नाही का, वडाला. तर चला, जय शिवराय. श्री स्वामी समर्थ सर्वांना. रामकृष्ण हरी. जय शिवराय.